शिवसेनेचा वर्धापन दिन हा अद्वितीय असतो, कारण तो बाळासाहेबांनी स्थापन केलेले शिवसेनेचा आहे. त्यामुळे याच वर्षी लक्ष लागले असं नाहीये. प्रतिवर्षी वर्धापन दिन हा वर्धापन दिन आणि त्याच उत्साहामध्ये साजरा होतो. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्याचं काम यापूर्वी बाळासाहेब वर्धापन दिनात देत होते. आता उद्धव साहेब तेच काम पुढे उद्धव साहेब करतायत. कारण आमच्याकरता उद्धव साहेब जे सांगतील त्या आमच्याकरता शिरसंवाद आहे. कारण उद्धव साहेब ठरवतील ते धोरण आणि उद्धव साहेब सांगतील ते तोरण, असं आमची भूमिका असते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली स्थापन केलेल्या शिवसेनेचा वर्धापन दिन आज मुंबईत 2 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पार पडतो. एका ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा वर्धापन साजरा होतोय. आपण सध्या उभा आहे षण्मुखानंद हॉलमध्ये. या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक षण्मुखानंद हॉलमध्ये पोहोचलेले आहेत. आपण जर बघितलं असेल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळते. त्यासोबत जर बघितलं असेल तर कार्यक्रमाचे नियोजन अशा पद्धतीने असणार आहे की षण्मुखानंद हॉलच्या पहिल्या रांगेमध्ये शिवसेनेचे नेते बसणार आहेत. त्यांच्या पाठीमागे विद्यमान आणि माजी आमदार बसणार आहे. डाव्या साईडला जर बघितलं तर ठाकरे कुटुंबातील लोकांसाठी ह्या सीट्स रिझर्व्ह करण्यात आल्या आहेत. त्यानंतर पाठीमागे जर बसेल तर विशेष आमंत्रित परत उपनेते यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारणतः 7 वाजेच्या सुमारास ह्या कार्यक्रमाला मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. आपल्यासोबत आमदार अजय चौधरी जी आहेत. सर, आजचा जो वर्धापन दिवस आहे हा खास महत्वाचा आहे, कारण याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ते म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना नेमक्या कोणते आदेश देतात हे खूप पाहणं महत्वाचं असणार आहे. काय सांगाल, आजचे विशेष काय असणार आहे? शिवसेनेचा वर्धापन दिन हा अद्वितीय असतो, कारण तो बाळासाहेबांनी स्थापन केलेले शिवसेनेचा आहे. त्यामुळे याच वर्षी लक्ष लागले असं नाहीये. प्रतिवर्षी वर्धापन दिन हा वर्धापन दिन आणि त्याच उत्साहामध्ये साजरा होतो. आणि महाराष्ट्रातल्या जनतेत या वर्धापन दिनामध्ये दिलेल्या संदेशावरती लक्ष असते. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्याचं काम यापूर्वी बाळासाहेब वर्धापन दिनात देत होते. आता उद्धव साहेब तेच काम पुढे उद्धव साहेब करतायत. म्हणून आमच्याकरता आनंदाचा क्षण आहे, अतिशय उत्साहाचा क्षण आहे. म्हणून वर्धापन दिन हा आमच्याकरता अतिशय महत्वाचा आहे. शिवसेना पक्षाची फूट पडल्यानंतर हा 4था वर्धापन दिन साजरा होतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोबत येणार का, याविषयी सध्या चर्चा रंगू लागल्या आहे. अधिकार उद्धव साहेबांचा आहे, कारण आमच्याकरता उद्धव साहेब जे सांगतील त्या आमच्याकरता शिरसंवाद आहे. कारण उद्धव साहेब ठरवतील ते धोरण आणि उद्धव साहेब सांगतील ते तोरण, असं आमची भूमिका असते. 2 ठाकरे बंधू एकत्र आहेत, आनंदच होईल. उद्धव साहेब आता आपल्या लवकर देतील सांगतील. ओके, आपण बघू शकतो की व्यासपीठावर आता खासदार संजय राऊत देखील उपस्थित झाले आहे. कार्यक्रमाला थोड्या वेळात सुरुवात होईल. त्यासोबत आपण जर भास्कर जाधव देखील आहे, माजी मंत्री सुभाष देसाई देखील आहे. बघितलं तर खासदार अरविंद सावंत देखील आता थोड्या मार्गदर्शन करतायत. खरं तर ज्या पद्धतीने सगळे आता वाट बघत आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किती वेळात या कार्यक्रमस्थळी दाखल होतील आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. मात्र तत्पूर्वी काही नेत्यांची उपनेत्यांची भाषणं देखील या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये खासदार संजय राऊत यांच्या भाषणाकडे देखील महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर आता या आजच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे नेमके मनसे आणि शिवसेनेची युती होणार काय याविषयी देखील काही संकेत देतात का, ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यानंतर येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसैनिकांना काय निर्देश देतात, काय सूचना देतात हे देखील पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.